येणारा ट्रॅक्टर आपल्याला काय सांगतोय? राजस्थानमधली आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर एकूण राजस्थानमध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 25 आणि यातला सॅम्पल जो आम्ही यात सर्वेत जो घेतलेला होता तो होता 5691चा। त्याच्यामुळे राजस्थानमधला ट्रॅक्टर काय म्हणतोय बघा, राजस्थानमध्ये 25 लोकसभा मतदारसंघांपैकी 25 जागा नरेंद्र मोदी म्हणजे अर्थात भाजपच्या बाजूने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय। काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज व्यक्त होतोय, पण बघूयात ही आकडेवारी पुढे मागे होऊ शकते। आणि इतरच्या बाबतीत बोलायलाच नको, 25च्या 25 जागा जे आहेत म्हणजे क्लिअर कट स्वीप हा जो आहे राजस्थानमध्ये तो भाजपच्या बाजूने झुकल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। विश्वासजी, अगदी 2 वाक्यात तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे, कारण की तुमचं उत्तर हो असणार हे मला माहिती आहे। हॅट्रिक, क्लीन स्वीपची हॅट्रिक, 25 पैकी 25 जागांची हॅट्रिक यंदा होईल का? 100% होणार होते। मला एकच मुद्दा मांडायचा आहे आणि आता ताईंनी म्हटलं म्हणून म्हणतोय की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे रिझल्ट लागतात तेव्हा यूपीए आघाडी काँग्रेस हेच म्हणतं की ते डाऊट घेतात आपल्या ईव्हीएम मशीनवर। आता तुमचा जो पोल आहे हा ईव्हीएम मशीनमध्ये घेतलाय की फिजिकल घेतलाय? फिजिकल घेतलेला। फिजिकल घेतला असेल तर मग यांना हा पोल मान्य असायला हवा। नाही, पण त्याच्यात ताईंचे काय प्रश्न असतील, ताई तुमची प्रतिक्रिया काय? नाही, माझी प्रतिक्रिया आहे की 25 पैकी 25 यावेळेस तर निश्चितच मिळणार नाही, कारण तुम्ही एक सोयीस्कररित्या विसरून जातात की राहुल गांधींना जी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर राहुल गांधींची एक अँग्री यंग मॅन किंवा एक लोकांना खरा नेता काय असतो ते परिचय झालेला आहे। आणि आता पण न्याय यात्रा जी निघालेली आहे तिला मिळणारा रिस्पॉन्स इतका प्रचंड आहे आणि आधीच्या भारत जोडो यात्रेला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता। त्यामुळे आधी तुम्ही जे राहुल गांधींना पप्पू पप्पू करून हिणावत होता तर लोकांना आता कळलेलं आहे की खरा पप्पू कोण आहे आणि राहुल गांधी काय आहेत हे कळलेलं आहे। आणि आता तुम्ही जे दाखवताय, मगाशी तुम्ही सारखं विकास पुरुष विकास पुरुष विकास विकास, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हा विकास काय भाजपने केला का 10 वर्षामध्ये? सगळा हा पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिराजींपासून नरसिंह रावांच्या नंतर मनमोहन सिंग आणि आपल्याला राजीव गांधींचं नाव घेतलं पाहिजे। आज जे कॉम्प्युटर असेल, तुमचं जी टेक्नॉलॉजी असेल, ती सगळी जी काय आणली ती आज तुमच्या हातात जो मोबाईल खेळतोय हा सगळा विकास कोणी केला आहे? काँग्रेसने केलेला आहे। आणि हा विकास असताना पण तुम्ही सारखं असं रंगवलं जातं की मोदीच काहीतरी विकास करतायत। देशाच्या संरक्षणाबद्दल बोलला, चायना इतका आतमध्ये घुसलाय, काय संरक्षण केलंय मोदींनी? मला सांगा ना तुम्ही। चायनाच्या बाबतीत मोदी का गप्प बसलेले आहेत? मणिपूरच्या बाबतीत तुम्ही आसामचं बोलला, मणिपूरच्या बाबतीत सुद्धा इतकं मणिपूरला साधी व्हिजिट द्यायला सुद्धा मोदी साहेब गेलेले नाही आहेत। इतकं महिलांवरती अत्याचार झाले, नग्नधिंड काढून झाली आणि ह्या गोष्टी लोक मतदार थोडीच विसरून जाणार आहेत। म्हणजे तुम्ही जो सर्वे केलाय तो ठीक आहे, तो फिजिकली तुम्ही सर्वे केलाय असं केलाय, पण ईव्हीएम वरती जो डाऊट आहे तो काय फक्त आमचा नाहीये, सर्वसामान्य मतदार सुद्धा म्हणतो। राहुल गांधींच्या कार्यक्षमतेबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही, पण माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार, त्यांना गळती जी झाली ती रोखण्यात आलेलं अपयश किंवा स्थानिक नेत्यांनी ज्या गडबडी केल्या त्या राहुल गांधींच्या कार्याला आडव्या येणार नाहीत असं तुम्हाला वाटत नाही? त्याचाच परिणाम राजस्थानमध्ये त्यांचा भ्रष्टाचार तुम्ही म्हणताय, भ्रष्टाचाराचा कुठल्याच भ्रष्टाचाराचं आम्ही समर्थन करणार नाही, पण जे काय हे चाललेले आता महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन झाले, 50-50 खोके एकदम ओके, 50-50 कोटी देऊन आमदार खरेदी विक्री सर्वांसमोर झाली, मग हा भ्रष्टाचार नाही आहे का? म्हणजे तुम्ही गहलोतांचा कुठला तरी भ्रष्टाचार शोधणार, तुम्ही अदानी अंबानीला सगळा देश विकून टाकला, हा भ्रष्टाचार नाही आहे का? म्हणजे मोदी फक्त मोदींच्या नावाने काही भ्रष्टाचार नाही आहे की मोदींच्या बॅक साईडला कोण आहे? अदानीच आहे। या बाबतीत तुम्ही बोलणारच नाहीये। आपण विश्वास पाठकांना बोलण्याची संधी देणार आहोत, पण आपल्याकडे पुढचा राज्याचा ओपिनियन पोल येतो आहे आणि ते राज्य आहे उत्तराखंड मधलं। उत्तराखंड जी देवभूमी म्हणून त्याची ओळख आहे आणि या देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या 5 जागा आहेत। 5 जागांचे काय सर्वे येत आहेत, ओपिनियन पोल काय येतोय तो आपण बघतोय आपल्या ट्रॅक्टरवरती। एकूण जर आपण पाहिलं तर जो ओपिनियन पोल आपल्याला सांगतोय तो म्हणजे 5 जागा ज्या आहेत उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या त्या 5 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या बाजूने झुकतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय आणि अर्थात इतरांना कुठल्याही जागा मिळणार नाहीत असा एक अंदाज या ठिकाणी व्यक्त झाल्याचा आपण बघतोय। पण हा अंदाज आहे, 5च्या 5 जागा ज्या आहेत उत्तराखंडमध्ये भाजपला मिळू शकतात असा अंदाज जो आहे तो या सर्व्हेमधनं पुढे आल्याचा